हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल, आनंदी असाल. आजचा दिवस तर आमच्यासाठी खूप स्पेशल, कारण आज आहे रिदिशाचा बर्थडे. आणि रिदिशाचा बर्थडे म्हटलं की प्रत्येक वर्षी असं एक्साइटमेंट लागलेली असते की आज रिदिशासाठी काय स्पेशल करायचं, आणि त्याचीच तयारी आता सुरू आहे. आणि घरामध्ये छान असं आनंददायी वातावरण तयार झालेलं आहे, कारण सकाळी उठल्यापासूनच काय ती लगबग सुरू झालेली होती. रिदिशा स्कूलमध्ये जाताना मस्त छान असा रंगी ड्रेस घालून गेली आणि मुलांसाठी तिने काही गिफ्ट्स पण घेऊन गेलेली आहे. आणि याचप्रमाणे दिवसाची सुरुवात काही अशी झाली की नाही, आज काहीतरी इव्हेंट आहे बाबा घरामध्ये. आणि जेव्हा घरामध्ये काही इव्हेंट्स असतात, बर्थडे किंवा काही वेगळं काही फंक्शन असतं, तेव्हा सकाळपासून कामाची गडबड सुरू होऊन जाते. आणि माझी पण आज मस्त छान अशी फ्रेश मॉर्निंग झालेली आहे. सकाळीच मी तयार झाली आणि म्हटलं चला तुम्हाला बाल्कनीचा व्ह्यू दाखवते. आणि छान असं आज क्लायमेट पण आहे, बाहेर थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि मस्त छान दिसतंय, आजूबाजूला ग्रीनरी आहे. म्हटलं चला दिवसाची सुरुवात यापेक्षा बेटर काय होऊ शकते. जेव्हा घरामध्ये काहीतरी फंक्शन असतं तेव्हा घराची साफसफाई हा खूप महत्वाचा विषय ठरतो. आणि म्हटलं चला आज आपण आपल्या घरातले जे झाडं आहेत त्यांना क्लीन करूया. क्लीन म्हणजे जे पण म्हणजे मनी प्लांटची जे पानं होते ना, ते काही काही सुकलेले होते. म्हणजे चला आज त्यांना रिमूव्ह करून टाकूया. आणि जेव्हा सुकलेले पानं आपण रिमूव्ह करतो ना, आणि ते जे ग्रीन ग्रीन पानं दिसतात ते सुद्धा खूप छान दिसतात. आणि खूप दिवसापासून विचार चाललेलाच होता खरं, पण मुहूर्तच लागत नव्हता. पण आज रिदिशाचा बर्थडे आहे, म्हटलं चला आजच्या दिवसापेक्षा दुसरा दिवस कोणता छान असू शकतो. आणि या बहाण्याने काय असते ना, पुन्हा एकदा मला तुम्हाला माझा मनी प्लांट दाखवायला भेटतोय. म्हणून पण घरातले प्लांट्स क्लीन करून झाल्यानंतर मग माझ्या डोक्यामध्ये आलं की घरामध्ये एक व्हाईट बोर्ड सुद्धा आहे आणि त्याच्यावर 2-3 दिवसापासून रायटिंग पण करून ठेवलेली आहे. मस्त छान त्याच्यावर काहीतरी लिहावं, मस्त हॅपी बर्थडे रिदिशा वगैरे. यासाठी मग मी म्हटलं चला व्हाईट बोर्ड क्लीन करून टाकूया. पण 2-3 दिवसापासून रायटिंग केलेली होती आणि ती इमिजिएट रिमूव्ह नाही केली, म्हणून त्याच्यावर धूळ साचली होती. आणि साध्या कपड्यांनी ना ते काही मग पुसलं जात नव्हतं. मग मी ना क्लोथवर थोडासा साबण लावला, ओला केला क्लोथ, आणि मग त्याच्याने मी आता रिमूव्ह करते आणि रिमूव्ह होऊन जातं. पण शक्य असेल तेव्हा काय करायचं ना, लिहून झाल्यानंतर इमिजिएट रिमूव्ह करायचं, म्हणजे त्याच्यावर धूळ पण बसत नाही आणि मग आपला बोर्ड पण क्लीन राहतो. पण रिदिशा आणि विनय अजिबात असं करत नाही. त्यानंतर क्लीन करायची जिम्मेदारी मग माझ्यावर येऊन पडते. बोर्ड असा छान पांढरा शुभ्र करून घेतला आणि हा बोर्ड आहे ना मी शूरॅकच्या वरती ठेवत असते. पण 2 दिवसापूर्वी तो असा अचानक घसरून खाली पडला, कारण की मी जी दोरी बांधलेली होती ना रॅकला ती निसटून आली आणि त्यामुळे तो असा घळंघळत खाली आला आणि त्यानंतर तो काही ठेवला गेला नाही. आज म्हटलं चला ठेवून देऊया. आणि शू रॅकवर विनयच्या गाड्यांचा जो पसारा असतो ना, तो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे. डीमार्ट मधून तर मी ह्याचे टॉयज ठेवण्यासाठी एक असा बॉक्स पण आणलेला आहे प्लास्टिकचा, तो त्याच्यामध्ये ठेवत नाही. असंच वरती कुठेतरी त्याला एखादा बॉक्स दिसला की त्याच्यामध्ये घालून ठेवतो. म्हटलं ठीक आहे, कुठं ना कुठं ठेवतोय हे महत्वाचं आहे. आणि मग मी म्हटलं आज चला क्लीन करून घेऊया म्हटलं, म्हणून तो बॉक्स आहे ना मी साईडला ठेवून दिला आणि कामाला लागले बाबा. मी नेहमीच हा बोर्ड मागे जी रॅक आहे ना त्याच्यासोबत बांधून ठेवत असते, म्हणजे तो खाली घरंगळत येऊ नये म्हणून. आणि लास्ट टाइम पण ठेवलेलं, पण जी दोरी मी बांधलेली होती ना ती प्लास्टिकची होती आणि ती थोडी सैल झाली, त्यामुळे तो जो बोर्ड आहे तो खाली असा घरंगळत आला असावा असं मला वाटतं. म्हणून मी यावेळेस आहे ना दोरी बांधणार आहे कापडाची. इथे माझ्याकडे काही जुने पुराणे शूज होते, त्याची मी शू लेस काढली आणि ती आता मी इथे बांधतीये. घरात थोडंफार सर्च केल्यानंतर मला नाडीची दोरी सुद्धा भेटली आणि म्हटलं हा तर बेस्ट उपाय आहे. छान अशी तीनही साईडनी मी ही दोरी बांधून घेतली आणि आता मला वाटत नाही की हा जो बोर्ड आहे ऑटोमॅटिकली खाली घसरत येईल. म्हणून घरामध्ये असे स्पेशल डे आले की घरामधले जे एक्स्ट्रा काम राहिलेले असताना ते ऑटोमॅटिकली होऊन जातात. म्हणून घरामध्ये अशी स्पेशल डे यायला पाहिजे, बरोबर ना. एक्स्ट्राचे काम करता करता दिवस कसा निघून जातो हे सुद्धा कळत नाही. आणि म्हटलं आज तर बर्थडे बाबा रिदिशाचा, चला प्लॅन करूया. मस्त रिदिशा छान झोपलेली होती स्कूलमधून आल्यानंतर आणि म्हटलं तिला सरप्राईज देऊया, म्हणून आता फुगे फुगवायला घेतले. आधी तर मी तोंडानेच फुगा फुगवायची आणि नंतर मग जी गाल फुगी व्हायची ना, म्हणजे अगदी गाल फुगी नाही व्हायची पण गालाच्या मसलला एवढं म्हणजे स्ट्रेच झाल्यासारखं वाटायचे, गाल अक्षरशः दुखायला लागायचे. आणि मग मी ऑनलाईन ही फुगा फुगवण्याची जी मशीन आहे ती ऑर्डर केली आणि खरंच त्याच्यामुळे माझं काम तर सोपं झालं, पण यामुळे अजून एक काम वाढलं, म्हणजे हात दुखतो बरं का. असो तरी सुद्धा तोंडाने फुगा फुगवण्यापेक्षा हाताने म्हणजे त्या मशीनने फुगा फुगवलेला कधी पण बेटरच. आणि इथं मी पहिलाच फुगा घेतलेला आहे फुगवण्यासाठी आणि तो पण निघाला डॅमेज.
रिदिशाला तर मी फर्स्ट क्राय मधून ऑलरेडी ड्रेस ऑर्डरच करून ठेवलेला होता आणि येलो कलरचा ड्रेस मी तिला ऑर्डर केला. खरं तर तिला पर्पल कलर आवडलेला होता त्या ड्रेसमध्ये, पण तो अवेलेबल नव्हता तिच्या साईजमध्ये. आणि मग बर्थडेच्या दिवशी रिदिशा येलो कलरचा ड्रेस घालणार म्हणून मी बिग मार्ट मधून येलो कलरचेच बलून घेऊन आलेली होती आणि म्हटलं चला आज येलो थीम क्रिएट करूया. आणि इकडे फुगे फुगवत असताना विनय मला सांगत होता की मम्मी फुगे इकडे लावायचे आणि त्याची पण ती जी क्रिएटिव्हिटी होती ना ती पण म्हणजे खरंच खूप छान होती बरं का. तो मला खूप चांगल्या पद्धतीने सांगत होता की मम्मी आपण हे असं करू तसं करू. आणि लहान म्हणजे आपण अशा गोष्टी जर घरी केल्या ना तर मुलांना सुद्धा नंतर याची आवड लागते आणि यातूनच नंतर मुलांची क्रिएटिव्हिटी सुधारते असं मला वाटतं. मम्मी जे करेल तेच मुलांना करायचं असतं. मग विनय कुठे मागे राहणार आहे. त्यांनी पण माझ्या हातातून आहे ना बलून फुगवण्याची ती मशीन घेतली आणि मग फुगवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्याकडून होतही कुठे ते, कारण की बलून फुगवताना आणि ती मशीन असून सुद्धा खूप जोर लावावा लागतो. मग मीच त्याला म्हटलंय तू आधी तयारी कर, मी तुझे छान छान फोटो काढते. तेव्हा तू कुठे माझ्यापासून दूर गेला आणि मग त्याने मस्त छान असे कपडे घातले आणि मग आला लगेच बलून खेळायला. आणि तुमच्याशी बोलता बोलताच मी सगळे बलून फुगवून टाकले आणि बलून फुगवायला थोडा कमी वेळ लागला कारण बलूनचे जे पाकिट आणलं होतं ना त्यामध्ये निम्मे बलून्स तर असेच खराब निघाले होते. इथे मस्त छान बर्थडे गर्ल पण रेडी झालेली आहे. तिची दुपारची नॅप कंप्लीट झाली आणि तिला सुद्धा छान फ्रेश वाटतंय. मस्त स्कूलमध्ये सुद्धा हा ड्रेस घालून गेली होती आणि सगळ्यांनीच तिची तारीफ केली. सगळ्यांनाच तिचा ड्रेस आवडला आणि ती पण इतकी खुश होती ना. शाळेतून आल्यापासूनच तिच्या शाळेतल्या गप्पा सुरू की माझी फ्रेंड अशी बोलली, माझ्या टीचरला माझा ड्रेस खूप आवडला आणि इतकी खुश होती ती. आणि तिचा आनंद बघून खरंच मला सुद्धा खूप आनंद वाटत होता. आज घरीच मी मस्त छान रिदिशाला आवडेल असा स्वयंपाक बनवला आणि त्यामुळे खूप वेळ झाला. म्हटलं चला आता जे बलून फुगवले आहेत ना त्यांचं डेकोरेशन करूया. आणि बघता बघता वेळ कसा जातो ना काही कळतच नाही. एखादं काम आपण करायला घेतलं ना त्याच्यामध्ये मी तर इतकी तल्लीन होऊन जाते की मला वेळेचं भानच राहत नाही. आणि मग मी म्हटलं चला आता काहीतरी ट्रिक वापरूया आणि फास्ट काम होईल असं बघूया. मग एक मस्त छान असा दोरा घेतला आणि त्या दोऱ्याला सिक्वेन्शियली असे बलून्स बांधून घेतले आणि आता मस्त तो छान दोरा मी बांधून टाकणार आहे वरती जिथे मी पडदा अडकवते ना, पडदा लावते त्या रॉडला. जास्त असं काही डेकोरेशन नाही, आपलं घरच्या घरी जेवढं जमेल तेवढं. आणि विनय पण माझी खूप मदत करतोय. मला मस्त छान एक एक बलून आणून देतो, त्यानंतर स्टिकर आणून देतो आणि मग मी घराचं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला. कसं वाटलं तुम्हाला सांगा बरं का कमेंटमध्ये. आणि ह्या पताका लावल्याशिवाय असं वाटतच नाही की बर्थडे सेलिब्रेट झालाय की नाही, बर्थडे आहे की नाही. म्हणून चला म्हटलं एक बर्थडेचं ते स्टिकर लावून टाकू. आणि मग हे स्टिकर लावल्यानंतर खरं तर अशी वाईब यायला लागली की आता कोणाचा तरी बर्थडे आहे बाबा घरामध्ये. रिदिशाच्या बाबांच्या हातातून जेव्हा बलून फुटला ना तर सगळीकडे शांतता. अर्धा मिनिट तरी सगळे शांत होते आणि मग नंतर रिदिशा म्हणते बाबा तुम्ही काय केलं हे. आणि तिने दुसरा बलून बाबांच्या हातात दिला फुगवायला आणि ती रिक्वेस्ट करते बस झालं बाबा बस झालं आता नका फुगवू, तुम्हाला समजत नाही प्लीज. फायनली डेकोरेशन करून झालेलं आहे आणि एक शेवटचं काम वाचलेलं आहे ते म्हणजे रिदिशासाठी केक आणायचा राहिला आहे. आणि रिदिशासाठी केक आणायचा का राहिला कारण तिला तिच्या पसंतीचाच केक घ्यायचा होता आणि म्हणून रिदिशा आणि विनय दोघांना पण आम्ही बेकरीमध्ये घेऊन गेलो आणि रिदिशाने तिला आवडेल असा केक पण घेतला. फायनली सगळं काम झालेलं आहे. केक आणला, डेकोरेशन झालं आणि म्हटलं रिदिशाला तुझ्या फ्रेंड्स लोकांना बोलून आण. आणि मग ती गेली होती तिच्या फ्रेंड्सला बोलवायला आणि एक एक फ्रेंड्स येऊ राहिले तिचे. या तुम्ही पण झालं का काय सेलिब्रेशन? आपल्या घरचं नेहमीच फुगा फुगवताना फुटला.
बऱ्याच ठिकाणी जिथे लहान मुलं आहेत किंवा नाही तरी सुद्धा टिपॉयची जागा ही टीव्हीच्या खालीच असते आणि असंच काही माझ्या घरी सुद्धा आहे. आणि विनय खूप त्या टिपॉयवरून पडायचा. जेव्हा लहान होता तेव्हा मी हॉलमध्ये ठेवायची, पण काय व्हायचं की विनय त्याच्यावर चढायचा आणि मग त्याचा तोल गेला की त्यावरून तो पडायचा. म्हणून मी तो आता टीव्हीच्या खालीच ठेवते आणि कधीतरी असं इव्हेंट असला बर्थडे वगैरे की मग त्याला काढल्या जातं. चला तर मग आता बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट करूया. सगळ्यांनीच रिदिशाला छान ओवाळून घेतलं आणि तिचे जे फ्रेंड्स होते त्यांनी रिदिशाला मस्त छान छोटे छोटे गिफ्ट्स पण दिले आणि रिदिशाला पण खूप आवडले ते. सकाळपासूनच इव्हन रात्रीच्या 12 वाजेपासूनच रिदिशाचा बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट झालेला होता. व्हॉट्सअपवरून तर तिच्या आजी आजोबा काका काकू मामा मामी मावशी वगैरे सगळ्यांनीच तिला खूप भरभरून आशीर्वाद दिला. रिदिशा तर जेव्हा स्कूलमधून आली तिने मग माझा मोबाईलच चेक केला की कोणी कोणी मला मेसेज केलाय मम्मी दाखव मला. आणि इव्हन तिच्या शाळेमधले ज्यांच्याकडे माझा मोबाईल नंबर होता त्यांनी सुद्धा तिला रिदिशाला विश केलेला आणि तिला खूप भारी वाटत होतं. रिदिशाच्या प्रत्येक बर्थडेला हा बलून फोडल्याच जातो कारण त्याच्यामध्ये असते चमकी आणि जी चमकी जेव्हा रिदिशाच्या अंगावर पडते ना तिला खूप भारी वाटतं. आणि ह्या बलून मध्ये मी चॉकलेट सुद्धा टाकत असते पण ह्यावेळेस स्किप झालं, लक्षातच आलं नाही कारण की तुम्ही बघितलंच असाल की सकाळपासून एवढी धावपळ चालू होती आणि अगदी रात्रीचे 8:30 वगैरे वाजले तेव्हा मी रिदिशासाठी केक आणायला. पण काही नाही, नेक्स्ट टाइम पूर्ण मॅनेजमेंट करून एकदम भारी सेलिब्रेशन करूया. रिदिशाला तर सगळ्यांनी मस्त छान केक भरवला आणि त्यानंतर तिचे जे फ्रेंड्स आलेले होते त्यांनी तिच्यासोबत थोडी मस्ती केली. केकची क्रीम तिच्या गालाला वगैरे लावला आणि रिदिशाला पण भारी वाटत होतं कारण अशा गोष्टी करायला रिदिशाला पण खूप आवडतं. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त छान स्नॅक एन्जॉय केला आणि सगळ्यांना खूप आवडलेला. आणि शेवटी तर रिदिशा, विनय, आरू, परी यांची तर धमालच. बापरे, इतका डान्स केला त्यांनी, जवळपास अर्धा तास तरी डान्स करत होते. आणि अशा प्रकारे रिदिशाचा बर्थडे खूप छान सेलिब्रेट झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.